नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी महाडिक सर आणि पार्थ कॉमर्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ सिरीज मार्फत आपण 12वी मधील बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयाचा संपूर्ण अभ्यासक्रम पाहणार आहोत किंवा शिकणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर या व्हिडिओमध्ये पहिल्यांदाच येत असाल किंवा हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर तुम्हाला विनंती आहे की याच्या मागील व्हिडिओमध्ये जे काही आपण शिकलेलो आहोत, ज्या बेसिक कन्सेप्ट शिकलेलो आहोत, त्या बेसिक कन्सेप्ट कोणत्या बेसिक कन्सेप्ट पार्टनरशिप फायनल अकाउंटच्या संदर्भातले बेसिक कन्सेप्ट शिकलेलो आहोत. तर त्या बेसिक कन्सेप्ट तुम्ही एकदा जाऊन बघा, जेणेकरून मी या व्हिडिओमध्ये जे तुम्हाला सांगणार आहे ते नक्कीच लक्षात येईल. पार्टनरशिप फायनल अकाउंटच्या सर्व व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. त्याचबरोबर आपण व्हिडिओ नोट्स म्हणूया किंवा आपण त्याला लेक्चर नोट्स म्हणूया, या लेक्चर नोट्सची PDF जर तुम्हाला हवी असेल तर आपला एक टेलिग्राम चॅनल आहे पार्थ कॉमर्स अकॅडमी नावाचा. तर त्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करून त्या PDF फॉर्मॅटमधील सर्व नोट्स त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होतील किंवा त्या मिळवू शकता. तर त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करण्यासाठी त्या टेलिग्राम चॅनलची लिंक देखील आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही तो टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता हे जे फायनल अकाउंट आहे हे शिकण्याच्या अगोदर किंवा हे अभ्यासण्याच्या अगोदर आपल्याला फायनल अकाउंटशी संदर्भात अकाउंटिंग काही बेसिक कन्सेप्ट आहेत ज्या मला वाटतात की महत्त्वाच्या आहेत, त्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे. ज्या काही बेसिक कन्सेप्ट तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे या समजल्या तर तुम्हाला फायनल अकाउंट नक्कीच सोपं जाणार आहे. व्हिडिओ थोडासा जास्त वेळाचा असू शकतो, त्यामुळे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर वेळ न घालवता आपण सुरू करूया. काही बेसिक कन्सेप्ट आहेत अकाउंटच्या, तर त्या अभ्यासायला. विद्यार्थी मित्रांनो, आपण जे अकाउंटिंग करतो ना ते सर्व बिझनेसचं करतो. म्हणजेच बिझनेसमध्ये जो पैसा येतो आणि बिझनेसमधून जो पैसा जातो त्या पैशाचं रेकॉर्डिंग म्हणजेच बुक कीपिंग म्हणजेच अकाउंटिंग आपण करत असतो. आता बिझनेसमध्ये जर पैसा आला तर आपण त्याला कॅश इन असं म्हणणार. बिझनेसमध्ये काय सांगितलं मी, पैसा आला तर त्याला आपण कॅश इन म्हणणार आणि बिझनेसमधून पैसा गेला तर त्याला काय म्हणणार आपण, कॅश आउट. आणि बिझनेसमध्ये पैसा येणे आणि बिझनेसमध्ये पैसा जाणे यालाच आपण बिझनेस ट्रान्झॅक्शन असं म्हणणार. आय होप तुम्हाला बिझनेस ट्रान्झॅक्शन म्हणजे क्लिअर झालेले. सोप्या भाषेत सांगितलेले की कॅश इन आणि कॅश आउट, बिझनेसमध्ये पैसा येणे आणि बिझनेसमधून पैसा जाणे याला आपण काय म्हणणार, बिझनेस ट्रान्झॅक्शन असं म्हणणार. तर आता बिझनेसमध्ये जो पैसा येतो याची रिझन काय आहेत, याची कारणं काय आहेत, हे ज्यावेळेस आपल्याला आयडेंटिफाय करता येईल ना त्यावेळेस आपल्याला अकाउंटिंग करणं, बुक कीपिंग करणं सोपं जाणार आहे. तर बिझनेसमध्ये जो पैसा येतो तो दोन कारणांमुळे येतो. म्हणजेच आपण त्याला पैसा येण्याचे दोन मार्ग आहेत असं म्हणूया की बिझनेसमध्ये काही वेळेस तो पैसा वारंवार येतो आणि काही पैसा जो येतो तो कधीतरीच येतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर आपल्याला बिझनेसमध्ये वारंवार पैसा येत असेल, म्हणजे उदाहरणार्थ बिझनेसमध्ये एखादी गोष्ट आपण तयार करून विकतोय, म्हणजे आपण काय करतो, सेल करतो. आणि म्हणजेच एखादी वस्तू निर्माण करतो आणि तो विकतो. म्हणजे वस्तू आपण ज्यावेळेस निर्माण करतो आणि ती विकतो, आपलं असं कधीही टार्गेट नसतं की एकच वस्तू वर्षामध्ये तयार करायची आणि ती एकच विकायची. जर तसं जर असेल तर वस्तूची प्राइस खूप जास्त असणार आहे, म्हणजे तो पैसा एकदाच येणार. पण लक्षात घ्या, कोणत्याही बिझनेसचं मेन टार्गेट काय असतं की आपली विक्री म्हणजेच आपला सेल्स वाढला पाहिजे. त्यामुळं बिझनेस जास्तीत जास्त वस्तू निर्माण करेल आणि जास्तीत जास्त काय करणार आहे, तो विकणार आहे. म्हणजेच काय, वस्तू विकून बिझनेसमध्ये वारंवार पैसे, आज जर बिझनेसने 10 वस्तू विकल्या तर 10 वेळा बिझनेसमध्ये पैसे येतील. 100 वस्तू विकल्या तर 100 वेळा बिझनेसमध्ये पैसे येतील. म्हणजेच काय की बिझनेसमध्ये जो पैसा येतो तो वारंवार येतो, त्यालाच आपण बिझनेसमध्ये जो पैसा येतो ना त्याला आपण काय म्हणूया, रिसिप्ट असं म्हणूया. काय म्हणूया, रिसिप्ट. आणि जर ते वारंवार भेटत असेल, बिझनेसमध्ये काय वारंवार असा पैसा येत असेल तर त्याला आपण म्हणूया रिव्हेन्यू रिसिप्ट. आय होप तुम्हाला क्लिअर झालेला असेल. परत एकदा क्लिअर करतो. व्हेन रिसिप्ट इन रिकरिंग इन नेचर, रिकरिंग इन नेचर म्हणजे काय, वारंवार पैसे जर येत असतील तर त्याला आपण काय म्हणणार, रिव्हेन्यू रिसिप्ट. आय होप क्लिअर आहे की पैसे येतात आणि जे पैसे आपल्याला वारंवार भेटतात त्याला आपण रिव्हेन्यू रिसिप्ट म्हणणार. रिव्हेन्यू रिसिप्ट म्हणजे क्लिअर. आणि जे पैसे येतात कधीतरीच भेटतात. फॉर एक्झाम्पल, आपण बँकेकडून लोन घेतलं, बँकेकडून काय घेतलं, लोन घेतलं, तर हे लोन बँक आपल्याला रोज देणार नाही. आपण रोज बँकेकडे जाणार नाही आणि रोज पैसे द्या असं म्हणणार नाही. लोन आपल्याला काय
एकदाच भेटू शकतं. म्हणजे जोपर्यंत आपण ते लोन रिपेड करत नाही तोपर्यंत बँक देखील आपल्याला दुसऱ्यांदा लोन देणार नाहीये. तर हे जे लोन असणार आहे हे कधीतरीच भेटणारी अमाऊंट आहे. म्हणजे बिझनेसमध्ये कधीतरीच पैसे येतात. तर ते जे पैसे येतात ते जे रिसिप्ट आहेत त्याला म्हणणार आपण कॅपिटल रिसिप्ट. पहा विद्यार्थी मित्रांनो, जे कॅपिटल रिसिप्ट आहेत ना हे नॉन रिकरिंग इन नेचर्स आहेत. म्हणजेच याचा अर्थ काय, रिसिप्ट विच इज नॉन रिकरिंग इन नेचर. नॉन रिकरिंग नेचर म्हणजे काय, वारंवार न भेटणारे जे रिसिप्ट आहेत त्याला आपण कॅपिटल रिसिप्ट म्हणणार. आणि रिव्हेन्यू म्हणजे काय, की रिकरिंग इन नेचरचे जे रिसिप्ट आहेत त्याला आपण रिव्हेन्यू रिसिप्ट असं म्हणणार. आय होप तुम्हाला हे क्लिअर झालेले. पैसे येतात, पैसे येण्याचे दोन मार्ग, एक रिव्हेन्यू रिसिप्ट आणि एक कॅपिटल रिसिप्ट. क्लिअर. आता आपण थोडंसं काय करूया, कॅश आउट कडे जाऊया. कॅश आउट म्हणजे काय, तुमच्याकडून पैसे जाणे. आणि जर तुमच्याकडून पैसे जात असतील तर त्याला आपण म्हणणार पेमेंट. आणि पैसे जाण्याचे देखील दोन मार्ग आहेत. याला देखील आपण आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. आपल्याला पेमेंट देखील आयडेंटिफाय करता आले पाहिजे. हेच सेम असणार आहे पेमेंट आयडेंटिफाय करण्याच्या दृष्टिकोनातून, की पहा जर पैसे आपल्याकडून वारंवार जात असतील म्हणजेच पेमेंट विच इज रिकरिंग इन नेचर, तर असे जे पैसे असतात त्याला असे जे पेमेंट असतं त्याला आपण रिव्हेन्यू पेमेंट असं म्हणणार. बघा वारंवार जर पैसे जात असतील तर त्याला आपण रिव्हेन्यू पेमेंट असं म्हणणार. आणि कधीतरीच पैसे जात असतील तर त्याला आपण म्हणणार कॅपिटल पेमेंट. आय होप क्लिअर आहे तुमचं, की पेमेंट आहे दोन प्रकारचे पेमेंट असणार. एक रिव्हेन्यू पेमेंट. रिव्हेन्यू पेमेंट म्हणजे काय, वारंवार तुमच्याकडून पैसे जातात त्याला रिव्हेन्यू पेमेंट म्हणणार. आणि कॅपिटल पेमेंट म्हणजे काय, कधीतरीच तुमच्याकडून पैसे जात असतील त्याला कॅपिटल पेमेंट असं म्हणणार. आता रिव्हेन्यू पेमेंट म्हणजेच रिकरिंग नेचर पेमेंट, म्हणजेच वारंवार जाणारे पैसे. आणि कॅपिटल पेमेंट म्हणजे काय, नॉन रिकरिंग नेचरचं जे पेमेंट असणार त्याला कॅपिटल पेमेंट असं म्हणणार. आता आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. काय आयडेंटिफाय करायचंय, की हे जे रिव्हेन्यू रिसिप्ट आहेत ना याचं आपण बारसं घालूया. बारसं घालू म्हणजे काय, की हे जे रिव्हेन्यू रिसिप्ट आहेत ना याला आपल्या अकाउंटिंग टर्म मध्ये रिव्हेन्यू रिसिप्टला म्हटलं जातं इन्कम. हे तुमचे काय असतात, इन्कम असतात. समजून घ्या, पैसे आले की चार गोष्टी क्रिएट होणार आहेत. कोणत्या चार त्या मी या ठिकाणी समजून सांगतोय. रिव्हेन्यू रिसिप्ट काय आहे, इन्कम. फॉर एक्झाम्पल तुम्ही काय केला, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपण असं समजून घ्या, हे मी स्क्रोल करतो थोडंसं. ओके चलो, फॉर एक्झाम्पल तुम्ही काय केला, सेल केला. सेल करणे ही तुमची एकदाच ऍक्टिव्हिटी नसणार, तुम्ही वारंवार सेल करता. म्हणजे वारंवार तुमच्याकडे पैसे येतात म्हणजे सेल काय तुमचा इन्कम आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला कमिशन भेटलं. काय भेटलं, कमिशन. तर कमिशन हे तुम्हाला सारखं सारखं भेटणार आहे त्यामुळे हे तुमचं रिव्हेन्यू रिसिप्ट आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादी वस्तू भाड्याने दिली आणि त्याच्यापासून तुम्हाला रेंट भेटलं म्हणजेच रेंट रिसिव्ड म्हणूया आपण. तर रेंट रिसिव्ड हा तुमचा काय असणार आहे, इन्कम असणार आहे. कारण की तुम्हाला ते वारंवार दर महिन्याला भेटणार आहे. म्हणजे आता मी या ठिकाणी तुम्हाला क्लिअर केलं, रिव्हेन्यू रिसिप्ट म्हणजे काय, की जे तुम्हाला पैसे वारंवार भेटतात आणि हे भेटलेले पैसे परत कोणाला द्यायची गरज नसते, ते तुमचेच असतात. त्यामुळे त्याला आपण रिसिप्ट असं म्हणणार, रिव्हेन्यू रिसिप्ट असं म्हणणार. आणि ते परत देण्याची गरज नाही म्हणजे तो तुमचा काय आहे, इन्कम आहे. आय होप तुम्हाला इन्कम म्हणजे काय ते समजलं, की तुमच्याकडे आलेले पैसे तुम्हाला परत कोणालाही देण्याची आवश्यकता नाही, ते तुमच्याच ओन बिझनेसचे आहेत आणि त्याच्यावर तुमचाच हक्क असणार आहे. ते तुम्ही पाहिजे तशा पद्धतीने यूज करू शकता. त्याला इन्कम म्हणणार, त्यालाच रिव्हेन्यू रिसिप्ट. बिझनेसमध्ये पैसे येतात, दोन येण्याचे मार्ग आहेत, एक तर कॅपिटल रिसिप्ट, रिव्हेन्यू रिसिप्ट. रिव्हेन्यू रिसिप्ट तुमचा इन्कम असणार आहे. तर सर कॅपिटल रिसिप्ट काय असणार आहे, कॅपिटल रिसिप्ट काय असणार आहे, तर कॅपिटल रिसिप्ट तुमची लॅबिलिटी असणार. त्या बिझनेसची काय असणार आहे, कॅपिटल रिसिप्ट लॅबिलिटी. आता कॅपिटल रिसिप्ट लॅबिलिटी, आता बघा कॅपिटल रिसिप्ट म्हणजे काय, त्या अगोदर मी सांगितलं तुम्हाला काय आहे कॅपिटल रिसिप्ट, की जे रिसिप्ट नॉन रिकरिंग इन नेचर वारंवार भेटत नाहीत, म्हणजे कधीतरीच भेटतात. कधीतरीच काय भेटू शकतं, फॉर एक्झाम्पल तुम्हाला कधीतरीच बँक लोन, बँकेकडून घेतलेलं कर्ज हे तुम्हाला कधीतरीच भेटणार आहे. म्हणजे बँक तुम्हाला वारंवार कर्ज देणार नाही. एकदा तुम्हाला लोन दिलं, ते लोन जोपर्यंत तुम्ही रिपे करत नाही, ते लोन जोपर्यंत तुम्ही पेड करत नाही तोपर्यंत दुसरं लोन तुम्हाला बँक अलाउड करणार नाही. म्हणजे हे जे पैसे आहेत ते कधीतरीच भेटतात, कधीतरीच भेटतात. ते कॅपिटल रिसिप्ट. आणि म्हणजे आणि लक्षात घ्या, हे जे लोन आहे ना हे परत करावं लागतं तुम्हाला. तुमच्याकडे आलेले पैसे परत करणं तुमच्यावर बंधनकारक आहे. म्हणजे देणं आहे आणि देणं म्हणजेच लॅबिलिटी आहे. म्हणजे तुमच्याकडे पैसे येतात आणि आलेले पैसे जर तुम्हाला द्यावे लागत असतील तर ती लॅबिलिटी. फॉर एक्झाम्पल बँक लोन. दुसरी गोष्ट आपण असं म्हणूया की फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी कॅपिटल घेऊया. कॅपिटल सुद्धा पहा,
की तुम्ही ओनरकडून, बिझनेस ओनरकडून पैसे घेतो, ज्यावेळेस बिझनेस बंद करण्याची वेळ येईल त्यावेळेस ते कॅपिटल बिझनेस ओनरला परत करतो. म्हणजेच काय, बिझनेसने पैसे घेतले परंतु ते परत द्यावे लागतात ओनरला, म्हणजेच घेतलेले पैसे ओनरकडून ही बिझनेसची काय, लॅबिलिटी. मग लॅबिलिटी या शब्दाचा अर्थ काय, असं जर मी माझ्या सरळ भाषेत सोप्या जर सांगायचं म्हणलं तर लॅबिलिटी म्हणजे काय, की बिझनेसला पैसे दुसऱ्याला देणे आहे आणि देणे असलेले पैसे काय आहेत, बंधनकारक आहेत. आता कॅपिटल रिसिप्ट जे असणार आहेत ते नॉर्मली काय असणार आहेत, आपल्या लॅबिलिटीज असणार आहेत, की आलेले पैसे कधीतरीच ते परत करावे लागतात, ती असणार आहे लॅबिलिटी. आय होप रिव्हेन्यू रिसिप्ट, कॅपिटल रिसिप्ट क्लिअर आहे. आता आपण पेमेंटकडे जाऊया. आता आपण काय करूया, पेमेंट पाहूया. बघा, रिव्हेन्यू पेमेंट म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला वारंवार पैसे कुणाला तरी द्यावे लागतात. म्हणजे हे जे रिव्हेन्यू पेमेंट द्यावं जर लागत असेल मित्रांनो, तर हे रिव्हेन्यू पेमेंट आहे तुमच्या बिझनेसचा एक्सपेन्सेस. काय आहे, बिझनेसचा एक्सपेन्सेस आहेत. तर आता पहा, का वारंवार पैसे द्यावे लागतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही काय केलं, तुमच्याकडे जे कर्मचारी आहेत त्यांना तुम्ही सॅलरी पेड केली, म्हणजे सॅलरी हा काय झाला, तुमचा एक्सपेन्सेस झाला. दुसरी गोष्ट, तुमच्याकडे एखादा कामगार आहे त्याला तुम्ही वेजेस पेड करता. आता सॅलरी ही दर महिन्याला द्यावी लागते, म्हणजे वर्षभरात तुम्ही 12 वेळा द्यावी, म्हणजे वारंवार पैसे द्यावे लागतील. वेजेस हे रोजच्या रोज द्यावे लागतात. त्याच्यानंतर तुम्ही एखादी वस्तू भाड्याने घेतली तर त्याला तुम्हाला रेंट पेड करावं लागतं, हे वारंवार पेड करावं लागणार आहे. म्हणजे थोडक्यात काय, की हे जे पैसे आहेत ते वारंवार द्यावे लागणार आहेत, आणि वारंवार द्यावे लागतात म्हणून त्याला आपण रिव्हेन्यू पेमेंट म्हणणार. आणि हे द्यावे लागणारे पैसे वारंवार हा आहे तुमचा एक्सपेन्सेस. हा काय आहे, तुमचा एक्सपेन्सेस. आय होप एक्सपेन्सेस क्लिअर झालेले, की आता एक्सपेन्सेसचा मिनिंग मी पुढे जाऊन तुम्हाला याच व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत आहे. आता पहा, कॅपिटल पेमेंट. कॅपिटल पेमेंट म्हणजे काय, की तुम्हाला कधीतरीच ते पैसे द्यावे लागतात. फॉर एक्झाम्पल, मी माझा मोबाईल खरेदी करण्यासाठी पेमेंट केलं. आता हा मोबाईल खरेदी करण्यासाठी मी 3-4 वर्षात एकच मोबाईल केला आणि ते एकदाच तो माझा खर्च आहे, म्हणजे हा माझा कॅपिटल पेमेंट आहे. फॉर एक्झाम्पल, माझी कार आहे, ती मी खरेदी करण्यासाठी एकदाच पैसे दिले, म्हणजे माझी 10 वर्षात मी जर कार एकदाच घेतली तर एकदाच तो माझा खर्च होणार आहे, म्हणजे ते आहे माझं कॅपिटल पेमेंट. तसंच बिझनेसच्या बाबतीत मशिनरी असेल, फर्निचर असेल, बिल्डिंग असेल, या ज्या असेट आहेत या खरेदी करण्यासाठी बिझनेस एकदाच खर्च करतो. म्हणजे आता मी शब्द काय वापरला, की जे कॅपिटल पेमेंट असणार आहे हे कशासाठी केलं जातं, तुमच्या असेट ॲक्वायर्ड करण्यासाठी कॅपिटल पेमेंट केलं जातं. म्हणजे हे जे पैसे आहेत ते एकदाच दिले जातात. उदाहरणार्थ, बिल्डिंग खरेदी जर केली तुम्ही बिझनेससाठी, आपण त्याला काय म्हणूया, बिल्डिंग म्हणूया, तर याच्यासाठी तुम्ही एकदाच पैसे देता. फॉर एक्झाम्पल, बिझनेससाठी तुम्ही मशिनरी खरेदी केली, मशिनरी, तर त्याच्यासाठी तुम्ही एकदाच पैसे देता. फॉर एक्झाम्पल, बिझनेससाठी तुम्ही फर्निचर खरेदी केलं, तर याच्यासाठी देखील तुम्ही एकदाच पैसे देता. म्हणजेच काय, तुमचे पैसे जातात परंतु वारंवार न जाता एकदाच जातात, म्हणून त्याला आपण कॅपिटल पेमेंट म्हणणार. आणि असे पैसे जे तुम्ही दिलेले आहेत, असे जे कॅपिटल पेमेंट आहे, याला त्या बिझनेसचे असेट म्हणणार. परत एकदा सगळं रिवाइज करतो, पैसे येतात त्याला कॅश इन म्हणणार. कॅश इन म्हणजेच तुमचे काय आहेत, रिसिप्ट आहेत. मग असे येणारे रिसिप्ट दोन प्रकारचे, आपण दोन त्याचं डिवायडेशन करणार. पहिलं म्हणजे रिव्हेन्यू रिसिप्ट, दुसरं म्हणजे कॅपिटल रिसिप्ट. आय होप इथपर्यंत तुमचं क्लिअर आहे, की रिव्हेन्यू रिसिप्ट कशाला म्हणायचं, रिसिप्ट विच इज रिकरिंग इन नेचर, वारंवार तुम्हाला भेटतात आणि ते परत करण्याची कोणालाही आवश्यकता नाही. ते रिसिप्ट तुमचे स्वतःच्या मालकीचे आहेत, येणारे पैसे तुमच्या स्वतःचे आहेत. मग असे कोणते रिसिप्ट, तुम्ही माल विकला, विकलेल्या मालाचे पैसे कोणालाही देण्याची आवश्यकता नाही, ते तुमचे रिव्हेन्यू रिसिप्ट आहेत. तुम्हाला कमिशन भेटलं, रेंट रिसिप्ट भेटले, तुमच्या स्वतःचे पैसे, ते परत करण्याची आवश्यकता नाही, म्हणजे ते वारंवार येतात आणि ते तुमचेच आहेत. त्याला आपण म्हणणार बिझनेसचा इन्कम. त्याला काय म्हणणार, बिझनेसचा इन्कम. म्हणजे रिव्हेन्यू रिसिप्ट हे बिझनेसचा काय असतो, इन्कम असतो. हे क्लिअर. आता कॅपिटल रिसिप्ट याच्या बाबतीत मी काय सांगितलं, की रिसिप्ट विच इज नॉन रिकरिंग इन नेचर, म्हणजे कधीतरीच तुम्हाला पैसे भेटतात आणि असे भेटलेले पैसे तुम्हाला परत द्यावे लागत असतील तर ते कॅपिटल रिसिप्ट आहे. आणि हे कॅपिटल रिसिप्ट म्हणजेच बिझनेसची काय आहे, लॅबिलिटी आहे. काय आहे, लॅबिलिटी. आता लक्षात घ्या, लॅबिलिटी म्हणजे काय हे देखील तुम्हाला मी सांगितलं. लॅबिलिटी म्हणजे काय, की जे पैसे तुम्ही घेतलेले आहेत किंवा जेव्हा ते पैसे तुमच्याकडे आलेले आहेत ते तुम्हाला परत करावे लागतील, आणि परत करणं जर बंधनकारक असेल तर त्याला आपण बिझनेसची लॅबिलिटी म्हणणार. फॉर एक्झाम्पल, बँकेकडून घेतलेलं लोन हे परत करावं लागतं, बिझनेसची लॅबिलिटी आहे. कॅपिटल हे सुद्धा परत करावं लागतं, ती सुद्धा बिझनेसची लॅबिलिटी. हे झालं रिसिप्टच्या बाबतीत. आता पैसे जर जात असतील त्याला आपण म्हणणार कॅश
आउट, त्याला काय म्हणणार आपण, कॅश आउट असं म्हणणार. मग हे जाणारे जे पैसे आहेत, जाणारे जे पैसे आहेत याचं दोन पार्ट मध्ये आपण डिवायडेशन केलं. पहिलं म्हणजे रिव्हेन्यू पेमेंट आणि दुसरं म्हणजे कॅपिटल पेमेंट. रिव्हेन्यू पेमेंट म्हणजे काय ते आत्ताच मी तुम्हाला डिस्कस केलं. रिव्हेन्यू पेमेंट म्हणजे काय की असं पेमेंट की जे तुम्हाला वारंवार करावं लागतं, म्हणजेच पेमेंट विच इज रिकरिंग इन नेचर इज कॉल्ड रिव्हेन्यू पेमेंट. मग वारंवार जे द्यावे लागतात, फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे 2 कामगार कामाला आहेत, त्यांना तुम्हाला वेजेस द्यावं लागतं. 4 कर्मचारी आहेत, त्यांना महिन्याला सॅलरी द्यावी लागेल, महिन्याचं लाईट बिल पेड करावं लागेल, महिन्याचं रेंट पेड करावं लागेल. म्हणजे सॅलरी, वेजेस, रेंट हे जे आहेत ते तुमचे रिव्हेन्यू पेमेंट आहेत, रिकरिंग पेमेंट आहेत. आणि जे रिव्हेन्यू पेमेंट असतात ना मित्रांनो, त्यांना आपण म्हणतो एक्सपेन्सेस. म्हणजे तुम्ही जर पैसे जात असतील तर ते तुमचे वारंवार जात असतील तर ते तुमचे एक्सपेन्सेस आहेत. आणि कॅपिटल पेमेंट कधीतरीच पैसे जातात, मग कधीतरी कधी खर्च करतो, कधीतरी जर जो खर्च करायचा असतो ना तो मोठा खर्च करतो आपण. पहा, घर एकदाच बांधतो म्हणजे कधीतरीच बांधतो, मोठा खर्च केला. गाडी एकदाच घेतो, कधीतरीच खर्च करतो, मोठा खर्च करतो. म्हणजे थोडक्यात काय, बिझनेसच्या बाबतीत सुद्धा हा रूल लागू होतो. बिझनेस सुद्धा कधीतरीच बिझनेसकडून पैसे जात असतील म्हणजेच त्याला नॉन रिकरिंग इन पेमेंट असं म्हणायचं, तर ते बिझनेसचे काय असणार आहेत, असेट असणार आहेत. म्हणजेच त्याला आपण कॅपिटल पेमेंट म्हणणार. ती बिझनेसची असेट आहे. बिझनेसनी कधीतरीच बिल्डिंग खरेदी करण्यासाठी पैसे हे केले तर तो काय आहे, आपला असेट असणार आहे. मशिनरी असेट आहे, फर्निचर असेट आहे, कधीतरीच पैसे जातात. आय होप इथपर्यंत तुम्हाला क्लिअर आहे की पैसे आले, पैसे गेले. आले पैसे आलेला म्हणणार कॅश इन आणि गेलेला म्हणणार कॅश आउट. हे क्लिअर असेल तर आपण आता पुढे जाऊया. पहा विद्यार्थी मित्रांनो, आता जे मी तुम्हाला डिस्कस केले की कॅश इन म्हणजेच आपण त्या ठिकाणी काय बघितलं, कॅश इन बघितलं. आणि कॅश इन मध्ये मी आता इन शॉर्ट लिहितो, कॅपिटल रिसिप्ट आणि रिव्हेन्यू रिसिप्ट. आणि कॅपिटल रिसिप्ट म्हणजे मी तुम्हाला काय म्हटलं होतं, तुमची लायबिलिटीज आहे. आणि रिव्हेन्यू रिसिप्ट जे आहेत ते काय आहेत, तुमचा इन्कम आहे. कॅपिटल रिसिप्ट लायबिलिटी, रिव्हेन्यू रिसिप्ट इन्कम. आता हा जो इन्कम आणि लायबिलिटीज आहे ना यांचा बॅलन्स जो असतो ना, बॅलन्स हा असतो क्रेडिट. यांचा बॅलन्स काय असतो, क्रेडिट. इन्कमचा बॅलन्स देखील काय असतो, क्रेडिट असतो. क्रेडिट बॅलन्स म्हणजे काय ते मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलं. लायबिलिटी म्हणजे थोडक्यात आपल्याला पैसे द्यायचे म्हणजे ते आपण अकाउंट तयार केलं. फॉर एक्झाम्पल कॅपिटल अकाउंट आहे, कॅपिटल आपली लायबिलिटी. त्याचा क्रेडिट बॅलन्स म्हणजे काय, ही त्याची क्रेडिट साइड आहे आणि ही त्याची डेबिट साइड आहे. क्रेडिट साइड जर मोठी असेल, डेबिट साइड आणि छोटी असेल म्हणजे क्रेडिट साइड इज मोर दॅन डेबिट साइड इज कॉल्ड क्रेडिट बॅलन्स. म्हणजे लायबिलिटी आणि इन्कमचा क्रेडिट बॅलन्स याचा अर्थ काय, त्याची क्रेडिट टोटल जास्त आहे डेबिट टोटल पेक्षा. आय होप क्रेडिट बॅलन्स देखील क्लिअर. तर आत्ताच मी तुम्हाला सांगितलं पैसे येणे आणि पैसे जाणे. तर पैसे येण्याच्या बाबतीत कॅपिटल रिसिप्ट, रिव्हेन्यू रिसिप्ट. कॅपिटल रिसिप्ट असणार तुमची लायबिलिटी, रिव्हेन्यू रिसिप्ट असणार आहे इन्कम. आय होप इथपर्यंत तुमचं क्लिअर आहे. आता आपण कशाच्या बाबतीत समजून घेऊया, कॅश आउटच्या बाबतीत काय आहे ते समजून घ्या. कॅश आउट पहा, कॅश आउट याचे दोन आपण बायफर्गेशन केले की जर तुमचे काय करत असतील, एकदाच पैसे जात असतील तर त्याला आपण काय म्हणणार, कॅपिटल पेमेंट. इन शॉर्ट मध्ये लिहिलं मी. आणि जर वारंवार पैसे जात असतील तर त्याला आपण म्हणणार रिव्हेन्यू पेमेंट. हे सुद्धा इन शॉर्ट मध्ये लिहिलं. कॅपिटल पेमेंट म्हणजे एकदाच पैसे जातात, कधीतरीच आपण मोठा खर्च करतो, ती अमाऊंट मोठी असते, त्याला आपण असेट म्हणणार. आणि रिव्हेन्यू पेमेंट सारखे सारखे पैसे जातात त्याला आपण काय म्हणणार, एक्सपेन्सेस. आता या 4 टर्म आपण समजून घेतल्या. कोणत्या 4 टर्म बघा, लायबिलिटी ही फर्स्ट, इन्कम ही सेकंड, त्याच्यानंतर असेट ही थर्ड आणि एक्सपेन्सेस ही 4. आता इथं लायबिलिटीचा बॅलन्स मी क्रेडिट सांगितलं, इन्कमचा बॅलन्स क्रेडिट. याच्या विरुद्ध पैसे जाणे असतं, पैसे येण्याच्या विरुद्ध पैसे जाणे. म्हणजे असेटचा बॅलन्स, जर लायबिलिटीचा बॅलन्स क्रेडिट असेल तर असेटचा बॅलन्स काय असणार आहे, डेबिट बॅलन्स असणार आहे. आणि एक्सपेन्सेसचा बॅलन्स काय असणार आहे, डेबिट असणार आहे. कारण की इन्कमचा बॅलन्स काय, क्रेडिट, म्हणून एक्सपेन्सेसचा बॅलन्स असणार आहे डेबिट. आय होप इथपर्यंत सर्वांचं क्लिअर असणार आहे की लायबिलिटी क्रेडिट बॅलन्स, इन्कम क्रेडिट बॅलन्स, असेट डेबिट बॅलन्स, एक्सपेन्सेस डेबिट बॅलन्स. तुम्ही असंही लक्षात ठेवू शकता शॉर्ट ट्रिकसाठी की लायबिलिटीचा बॅलन्स क्रेडिट आहे, याच्या विरुद्ध असेट, त्याचा बॅलन्स डेबिट. इन्कमचा बॅलन्स क्रेडिट आहे, त्याच्या विरुद्ध एक्सपेन्सेस म्हणजे इन्कमच्या विरुद्ध बाजू एक्सपेन्सेस, तर एक्सपेन्सेसचा बॅलन्स डेबिट, इन्कमचा क्रेडिट. आय होप क्लिअर. विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा सुरुवातीपासून
छोटीशी रिव्हिजन घेऊ, कारण की मी व्यवस्थित ड्राफ्ट करून या ठिकाणी सांगण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करतो. हे पुन्हा पुन्हा का सांगतोय, कारण की खूप खूप महत्वाचं आहे. आणि हे जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला फायनल अकाउंटच नव्हे, पुढचे जे टॉपिक आहेत ते देखील समजणार आहेत. इन फ्युचर तुम्ही ग्रॅज्युएशन कराल त्या ठिकाणी तुम्हाला अकाउंटिंग असणार आहे, ते देखील समजणार आहे. म्हणजे बेसिक जे सांगतोय आजच्या लेक्चर मधलं ते खूप महत्वाचं असणार आहे. त्यामुळे या लेक्चरला एक लाईक भेटलाच पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. तर लक्षात घ्या, या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात सुद्धा लक्षात ठेवावं लागेल, इतकं महत्वाचं आहे ते. मी तुम्हाला काय सांगितलं की पैसे येतात त्याला आपण काय म्हणणार, कॅश इन असं म्हणणार. आय होप हे तुम्हाला क्लिअर असेल. पैसे जातात त्याला काय म्हणणार, कॅश आउट असं म्हणणार. त्यालाच आपण बिझनेस ट्रान्झॅक्शन म्हणतो. पैसे येणे आणि पैसे जाणे याला आपण काय म्हणणार, बिझनेस ट्रान्झॅक्शन असं म्हणणार. जर पैसे येतात त्याला आपण काय म्हणतो, रिसिप्ट. मग हे रिसिप्ट किती प्रकारचे आहेत, 2 प्रकारचे रिसिप्ट आहेत. एक म्हणजे आपलं रिव्हेन्यू रिसिप्ट आणि दुसरं म्हणजे कॅपिटल रिसिप्ट. रिव्हेन्यू रिसिप्ट, कॅपिटल रिसिप्ट. आता रिव्हेन्यू रिसिप्ट कशाला म्हणायचं, जर तुमच्याकडे वारंवार पैसे येत असतील तर त्याला रिव्हेन्यू रिसिप्ट म्हणायचं, आणि कधीतरीच पैसे येत असतील तर त्याला काय म्हणायचं आपण, कॅपिटल रिसिप्ट असं म्हणायचं. माझ्याकडून या ठिकाणी चुकून पेमेंट झालेले त्याला मी फक्त रिसिप्ट करतो. पहा, रिव्हेन्यू रिसिप्ट आणि कॅपिटल रिसिप्ट. जर तुमच्याकडे पैसे येत असतील तर त्याला रिसिप्ट म्हणणार. रिव्हेन्यू रिसिप्ट आणि कॅपिटल रिसिप्ट याच्यामध्ये रिव्हेन्यू रिसिप्ट म्हणजे वारंवार येणारे पैसे, त्यालाच आपण काय म्हटलं होतं, तो बिझनेसचा काय असणार आहे, इन्कम असणार आहे. बिझनेसचा काय असणार आहे, रिव्हेन्यू रिसिप्ट, इन्कम. आणि कॅपिटल रिसिप्ट वारंवार न येणारे, कधीतरीच येणारे पैसे, तो बिझनेसची काय आहे, लॅबिलिटी आहे. मग या इन्कमचा बॅलन्स काय असतो, क्रेडिट असतो. हे आत्ताच मी तुम्हाला सांगितलं. आणि लॅबिलिटीचा बॅलन्स सुद्धा काय असणार आहे, क्रेडिट बॅलन्सच असणार आहे. पेमेंट कडे गेलो, आपल्याकडून पैसे जातात त्याला आपण म्हणणार पेमेंट. मग हे जर पैसे वारंवार जात असतील तर त्याला आपण रिव्हेन्यू पेमेंट असं म्हणणार. आणि जर कधीतरीच पैसे जात असतील तर त्याला आपण कॅपिटल पेमेंट असं म्हणणार. मग जे रिव्हेन्यू पेमेंट जे वारंवार द्यावे लागतात तो आपला एक्सपेन्सेस असतो बिझनेसचा. आणि कधीतरीच पैसे द्यावे लागतात, आपण कधीतरीच खर्च करतो, तो मोठ्या वस्तूंसाठी करतो, म्हणजे बिल्डिंग खरेदी करण्यासाठी, मशिनरी खरेदी करण्यासाठी. जर असा कॅपिटल पेमेंट असेल तर ते बिझनेसची काय असणार आहे, असेट असणार आहे. आणि एक्सपेन्सेसचा बॅलन्स काय असतो, डेबिट बॅलन्सचा असतो. आणि असेटचा बॅलन्स काय असतो, क्रेडिट बॅलन्सच असतो. इथपर्यंत आय होप तुमच्या सर्वांचं क्लिअर असणार आहे. आणि मी जस्ट सांगत होतो की तुमच्याकडे पैसे येतात म्हणजेच रिसिप्ट आहेत. मग हे पैसे येतात त्यानुसार रिसिप्ट वाढतात किंवा कमी होतात. म्हणजे इन्कम सुद्धा वाढतील आणि लॅबिलिटी सुद्धा वाढतील किंवा कमी होतील. मग इन्कमच्या बाबतीत आता इथनं पुढे जे सांगणार ते खूप महत्वाचं असणार आहे. इन्कम, पैसे येतील आणि जातील याच्यामुळे एकतर वाढतील किंवा इन्कम काय होतील, कमी होतील. आणि या लॅबिलिटी सुद्धा काय होणार आहेत, एकतर वाढणार आहेत किंवा काय होणार आहेत, लॅबिलिटी सुद्धा वाढतील किंवा काय होतील, कमी होतील. लॅबिलिटी वाढतील किंवा कमी होतील. इकडे रिव्हेन्यू पेमेंट म्हणजेच एक्सपेन्सेस, जर हे एक्सपेन्सेस सुद्धा पैसे जात असतील तर ते कमी जास्त होतच राहणार आहेत, म्हणजे वाढणार आहेत किंवा कमी होणार आहेत. असेट या सुद्धा आपल्याला काय करतो, आपण खरेदी करतो, विकतो. मग याच्यामुळे सुद्धा काय, हे असेट काय होणार आहेत, वाढणार आहेत किंवा काय होणार आहेत, कमी होणार आहेत. तर लक्षात घ्या, रिव्हेन्यू रिसिप्ट म्हणजेच इन्कम वाढतील कमी होतील. कॅपिटल रिसिप्ट म्हणजेच काय, आपला लॅबिलिटी, ह्या सुद्धा काय होणार आहेत, वाढणार आहेत किंवा कमी होणार आहेत. रिव्हेन्यू पेमेंट त्याला आपण एक्सपेन्सेस म्हटलेले, हे सुद्धा काय होतात, पैसे जात असल्यामुळे कमी जास्त होतील, म्हणजे वाढतील किंवा काय होतील, कमी होतील. इकडे कॅपिटल पेमेंट हे सुद्धा काय होणार आहेत, वाढणार आहेत किंवा काय होणार आहेत, कमी होणार आहेत. आता बघा, एक साधी सिंपल गोष्ट आहे. तुम्ही कॉमन सेन्सचा जर विचार केला, जर तुमचा रिव्हेन्यू रिसिप्ट हा इन्कम असेल, इन्कम जर वाढला तर तो तुमचा काय असणार आहे, प्रॉफिट असणार आहे. काय असणार आहे, प्रॉफिट. आणि जर इन्कम जर कमी झाला विद्यार्थी मित्रांनो तर तुमचा काय असणार आहे, तो लॉस असणार आहे. काय असणार आहे, लॉस. आणि इन्कम वाढणे, आता बघा इन्कमचा बॅलन्स काय आहे, क्रेडिट. आणि जर इन्कम वाढत असेल तर त्याला आपण क्रेडिट करणार, म्हणजे इन्कम जर वाढला तर तो त्या इन्कम अकाउंटच्या क्रेडिटला लिहिणार. क्रेडिट करणार म्हणजे काय, जे इन्कम अकाउंट असेल, उदाहरणार्थ आपल्याला डिस्काउंट भेटला, डिस्काउंट अकाउंट आपला डिस्काउंट भेटला म्हणजे डिस्काउंट वाटला, तर डिस्काउंट वाढला म्हणजे डिस्काउंट अकाउंटच्या कुठे लिहिणार, आपण क्रेडिटला लिहिणार. आणि डिस्काउंट कमी झाला म्हणजे आपला लॉस झाला, तर तो लॉस आपण काय करणार, डेबिट करणार. म्हणजेच काय, जर लॉस झाला तर तो डेबिट असणार आहे. म्हणजे इन्कम वाढला तर प्रॉफिट, कमी झाला तर लॉस. इन्कम वाढला तर क्रेडिट, कारण इन्कमचा बॅलन्स क्रेडिट आहे. ज्याचा बॅलन्स जो ते जर वाढलं तर तो, असं लक्षात ठेवा. म्हणजे ज्याचा बॅलन्स जो, म्हणजे इन्कमचा बॅलन्स क्रेडिट आणि ते जर वाढलं तर
क्रेडिट, म्हणजे ज्याचा बॅलन्स जो म्हणजे इन्कमचा बॅलन्स क्रेडिट ते जर वाढलं तर क्रेडिट आणि कमी झालं तर त्याच्या विरुद्ध डेबिट असणार आहे. लॅबिलिटीचा बघा, लॅबिलिटीचा बॅलन्स क्रेडिट आहे आणि लॅबिलिटी जर वाढली तर आपण काय करणार, क्रेडिट करणार. आणि लॅबिलिटी बघा देयता आहे, देणं जर वाढलं तर तो आपला काय आहे, बिझनेसचा लॉस आहे. काय, लॉस. आणि लॅबिलिटी जर कमी झाली तर आपण काय करणार, डेबिट करणार. DR फॉर डेबिट रेकॉर्ड, डेबिट करणार. लॅबिलिटी कमी होणे आपला काय असणार आहे, प्रॉफिट असणार आहे. लॅबिलिटी कमी होणे काय असणार आहे, प्रॉफिट असणार आहे. आय होप क्लिअर झाले. परत एकदा 2 सेकंदात रिवाइज करतो. काय आहे, इन्कमचा बॅलन्स क्रेडिट, ज्याचा बॅलन्स जो म्हणजे इन्कमचा बॅलन्स क्रेडिट जर वाढलं तर क्रेडिट, कमी झालं तर डेबिट. इन्कम वाढणे म्हणजे प्रॉफिट, कमी होणे म्हणजे लॉस. आणि लॅबिलिटी, लॅबिलिटीचा बॅलन्स काय, क्रेडिट. लॅबिलिटी जर वाढली तर क्रेडिट, ज्याचा बॅलन्स जो म्हणजे लॅबिलिटी वाढली क्रेडिट, कमी झाली डेबिट. लॅबिलिटी वाढणे लॉस आहे बघा, इन्कमची विरुद्ध लॅबिलिटी. लॅबिलिटी वाढणे लॉस आहे, इन्कम वाढणे प्रॉफिट आहे, पण लॅबिलिटी वाढणे लॉस आहे. आणि लॅबिलिटी कमी होणे प्रॉफिट आहे. आता इकडे बघा, रेव्हेन्यू पेमेंटला आपण काय म्हणलं, एक्सपेन्सेस, याचा बॅलन्स काय, डेबिट. जर एक्सपेन्सेस वाढले, ज्याचा बॅलन्स जो ते जर वाढलं तर तोच म्हणजे एक्सपेन्सेस वाढले तर आपण काय करणार, त्या ठिकाणी डेबिट करणार. आणि एक्सपेन्सेस कमी झाले तर काय करणार, क्रेडिट करणार. कॉमन सेन्सचा भाग आहे. एक्सपेन्सेस वाढणे म्हणजे खर्च वाढणे, हा बिझनेसच्या दृष्टिकोनातून काय होऊ शकतो, लॉसचा पार्ट होऊ शकतो, म्हणजे तो लॉस आहे. आणि एक्सपेन्सेस कमी होणे काय असणार आहे, आपला प्रॉफिट म्हणजे गेनचा पार्ट असणार आहे, तो त्या ठिकाणी लिहिला. आता बघा, असेट, असेट आपली संपत्ती. आपल्याला काय, असेटला काय म्हणतो आपण, संपत्ती असं म्हणतो. एक हे असेट समजून सांगतो, नंतर हे चारीचे परत एकदा मिनिंग मी समजून सांगतो तुम्हाला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. असेट आहे संपत्ती. असेट जर वाढली, आता असेटचा बॅलन्स डेबिट, असेट जर वाढली तर ते डेबिट करणार आणि असेट जर कमी झाली तर काय करणार, आपण क्रेडिट करणार. आता पहा, लक्षात घ्या, असेट वाढणे डेबिट, असेट होणे, असेट कमी होणे क्रेडिट. आता असेटचा बॅलन्स डेबिट आहे, असेट वाढल्यावर काय करणार, आपण डेबिट करणार. वाढली म्हणजेच आपला काय असणार आहे, तो प्रॉफिट असणार आहे. बघा, असेट आपली संपत्ती वाढली प्रॉफिट, आणि जर असेट कमी झाली तर काय असणार आहे, लॉस असणार आहे. आता साधी सिंपल शेवटचा प्रश्न मी तुम्हाला एक विचारतो, म्हणजे लक्षात घ्या की ज्या वेळेस आपल्याला इन्कम वाढल, ती वाढलेली अमाऊंट इन्कम मध्ये काय करणार, आपण ऍड करणार. ऍड करणार म्हणजेच काय करणार, क्रेडिट करणार. आणि ज्यावेळेस इन्कम कमी होईल, ज्यावेळेस इन्कम कमी होईल म्हणजे आपण काय करणार, ती अमाऊंट त्या इन्कम मधनं लेस करणार. म्हणजे लेस झालेली अमाऊंट कमी करतो म्हणजे इफेक्ट काय देतो, डेबिट देतो. म्हणजे इन्कम मधनं एखादी अमाऊंट आपण जर लेस केली तर त्याचा इफेक्ट काय बसला, डेबिट बसला, असं लक्षात घ्या. आता लॅबिलिटी, लॅबिलिटीचा बॅलन्स क्रेडिट वाढलं तर क्रेडिट करणार. लॅबिलिटी वाढल्यामुळे आपण काय करणार, त्या लॅबिलिटीमध्ये ऍड करणार. म्हणजे इफेक्ट कोणता दिला, आपण त्या ठिकाणी ऍड केला म्हणजे लॅबिलिटीमध्ये ती अमाऊंट क्रेडिट इफेक्ट दिला. आणि लॅबिलिटी कमी झाली तर आपण काय करणार, लेस करणार. लेस केलं म्हणजे इफेक्ट कोणता दिला, लॅबिलिटीचा क्रेडिट इफेक्ट दिला. इकडे पेमेंटच्या बाबतीत एक्सपेन्सेस आहेत, एक्सपेन्सेस जर वाढले तर आपण काय करणार, ऍड करणार. पण एक्सपेन्सेस मध्ये एखादी अमाऊंट ऍड केली म्हणजे इफेक्ट काय दिला, आपण त्याचा डेबिट दिला. ऍड केली, डेबिट इफेक्ट. जर एक्सपेन्सेस मधनं एखादी अमाऊंट आपण लेस केली तर इफेक्ट काय देणार, क्रेडिट. थोडंसं टेक्निकली आहे त्यामुळे क्रिटिकल वाटू शकतं, पण हे ज्याच्या लक्षात येईल त्याला 100% अकाउंटिंग सोपं जाणार आहे. एक्सपेन्सेस कमी झाला, आपण काय करणार, लेस करणार. लेस केला म्हणजे इफेक्ट काय दिला, क्रेडिट दिला. इकडे बघा, असेट, असेट जर वाढली तर डेबिट आहे, वाढल्यामुळे आपण ऍड करणार. ऍड करतो म्हणजे इफेक्ट काय देतो, डेबिट इफेक्ट देतो. आणि कमी झाली तर आपण काय करणार, लेस करणार. लेस करतो असेट मधनं ती अमाऊंट म्हणजे इफेक्ट काय दिला, आपण क्रेडिट इफेक्ट दिला. आय होप तुम्हाला हे लक्षात आलेलं आहे की बाबा इन्कम लॅबिलिटी बॅलन्स क्रेडिट, इन्कम वाढला क्रेडिट करायचा, कमी झाला डेबिट करायचा. वाढल्यामुळं ऍड, वाढणे प्रॉफिट, कमी होणे लॉस. लॅबिलिटीच्या बाबतीत बॅलन्स क्रेडिट, लॅबिलिटी जर वाढली तर क्रेडिट करायचं, कमी झाली तर डेबिट करायचं. आणि लॅबिलिटी वाढणे लॉस आहे, कमी होणे प्रॉफिट आहे. त्याच्यानंतर मी काय सांगितलं तुम्हाला, या ठिकाणी एक्सपेन्सेस सांगितलं. पेमेंटच्या बाबतीत आलो आपण, तर एक्सपेन्सेस जर आपले काय झाले, वाढले, एक्सपेन्सेसचा बॅलन्स डेबिट, वाढलं तर डेबिट, कमी झालं तर क्रेडिट. एक्सपेन्सेस वाढणे लॉस आहे, कमी होणे प्रॉफिट आहे. त्याच्यानंतर कॅपिटल पेमेंट म्हणजे असेट, असेट जर वाढली, असेटचा बॅलन्स डेबिट, असेट जर वाढली तर डेबिट, कमी झाली तर क्रेडिट. असेट वाढणे प्रॉफिट आहे, कमी होणे लॉस आहे. आय होप तुम्हाला क्लिअर. आता एक गोष्ट लक्षात घ्या, मी बॅलन्स कशा कशाचा डेबिट सांगितलाय आणि कशा कशाचा क्रेडिट सांगितलं, तर ते तुमच्या लगेच लक्षात येईल की बॅलन्स जर तुम्ही
इन्कमचा बॅलन्स क्रेडिट सांगितलाय आणि लॅबिलिटीचा बॅलन्स क्रेडिट सांगितलाय. आपण जे फायनल अकाउंट शिकणार आहे ना विद्यार्थी मित्रांनो, जे पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहे, पुढच्या 1-2-3 व्हिडिओमध्ये आपण ते लगेच शिकणार आहोत. तर इन्कमचा बॅलन्स क्रेडिट आणि लॅबिलिटीचा बॅलन्स काय क्रेडिट. म्हणजे फायनल अकाउंट शिकत असताना आपल्याला जे एक्झाम्पल असतं त्याच्यामध्ये आपल्याला दिलेला असतो, एक्झाम्पलमध्ये प्रॉब्लेम फायनल अकाउंटचा आणि ट्रायल बॅलन्स, म्हणजे त्याच्यामध्ये ट्रायल बॅलन्स दिलेला असतो. आणि ट्रायल बॅलन्स बघा 2 प्रकारचे असतात. हा जो आता मी हायलाइट केला तो हॉरिझॉन्टल आहे, म्हणजे काय डेबिट बाजू आणि क्रेडिट बाजू अशा पद्धतीचा दिलाय. आणि ट्रायल बॅलन्स हा हॉरिझॉन्टल फॉर्मॅटमध्ये देखील असतो, म्हणजे पर्टिक्युलर्स आणि या ठिकाणी डेबिट बॅलन्सेस आणि क्रेडिट बॅलन्सेस असतात. आणि आत्ताच मी तुम्हाला जस्ट डिस्कस केलं की डेबिट बॅलन्स कशाचे असतात. सर डेबिट बॅलन्सेस असतात असेट्स आणि एक्सपेन्सेसचे. क्लिअर. आणि क्रेडिट बॅलन्सेस असतात लॅबिलिटीज आणि इन्कमचे. लॅबिलिटी आणि इन्कम म्हणजे या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की ट्रायल बॅलन्सेस मध्ये जे डेबिट बॅलन्सेसला अमाऊंट असतील, या ठिकाणी डेबिट बॅलन्सेस मध्ये ज्या अमाऊंट दिलेल्या असतील त्या तुमच्या एकतर काय असणार आहेत, असेट असणार आहेत किंवा एक्सपेन्सेस असणार आहेत. आणि क्रेडिट कॉलम मध्ये ज्या अमाऊंट असणार आहेत, ज्या अमाऊंट तुम्हाला दिलेल्या असणार आहेत, या एकतर काय असणार आहेत, लॅबिलिटी किंवा इन्कम. हॉरिझॉन्टल याच्यामध्ये सुद्धा सेम, याचं हॉरिझॉन्टल फॉर्मॅटमध्ये सुद्धा सेम असणार आहे. डेबिट कॉलम मध्ये ज्या अमाऊंट तुम्हाला दिलेल्या असतील त्या एकतर काय असतील, तुमच्या असेट असतील आणि एक्सपेन्सेस असतील, एक्सपेन्सेस डेबिट कॉलम मध्ये. आणि क्रेडिट कॉलम मध्ये ज्या अमाऊंट दिलेल्या असणार आहेत त्या एकतर तुमच्या काय असणार आहेत, लॅबिलिटी किंवा इन्कम असणार आहे, किंवा इन्कम असणार आहे. आय होप तुम्हाला हे क्लिअर झालेलं आहे की बाबा डेबिट बॅलन्सेस कशाचे आहेत आणि क्रेडिट बॅलन्सेस कशाचे आहेत. आपण कुठून कुठं आलो हे देखील लक्षात आलेलं आहे. आणि याच्यामुळे आपलं फायनल अकाउंट काय होणार आहे, सोपं होणार आहे. हे आत्ता जे मी तुम्हाला सांगितलं हे फक्त तुम्ही लक्षात ठेवा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आता काय समजून घेतलं की डेबिट बॅलन्सेसला काय असतात. जर आता मी इन फ्युचर जे व्हिडिओ असतील तिथे ज्या वेळेस शब्द वापरेल डेबिट बॅलन्सेसला काय असतात, असेट आणि एक्सपेन्सेस. डेबिट बॅलन्सेस मध्ये ज्या अमाऊंट असतील ते एकतर असेट असतील किंवा एक्सपेन्सेस असतील. आणि लक्षात घ्या की आपण फायनल अकाउंट मध्ये काय बनवतोय, लास्ट व्हिडिओमध्ये आपण शिकलो फायनल अकाउंट मध्ये सर ट्रेडिंग अकाउंट बनवतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवतो आणि बॅलन्स शीट बनवतो. बघा जर असेट असतील तर ते आपल्या फायनल अकाउंट मध्ये बॅलन्स शीटच्या असेटला जातील. आणि एक्सपेन्सेस असतील तर त्यामध्ये आपण 2 एक्सपेन्सेस बघितले, एक तर डायरेक्ट एक्सपेन्सेस, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. जर एक्सपेन्सेस डायरेक्ट एक्सपेन्सेस असेल तर तो ट्रेडिंगच्या डेबिटला लिहिणार आणि इनडायरेक्ट असेल तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणार. म्हणजे ट्रायल बॅलन्सेस मध्ये ज्या अमाऊंट दिलेल्या असणार आहेत त्या कशाच्या असणार आहेत, असेट आणि एक्सपेन्सेस. याला अपवाद आहे. अपवाद म्हणजे काय की सेल्स रिटर्न आहे, ड्रॉविंग आहे, आपण असेटला किंवा एक्सपेन्सेसला दाखवत नाही. हे 2 अपवाद आहेत. ते अपवाद नाही आहेत, ते सांगेल मी तुम्हाला पुढे कशा पद्धतीने करायचं ते, पण हे 2 एक्सेप्शन आहेत. तर ट्रायल बॅलन्स मध्ये जे डेबिट बॅलन्सेस असणार आहेत ना विद्यार्थी मित्रांनो, हे 3च ठिकाणी जाणार फायनल अकाउंटला. कोणत्या 3 ठिकाणी, एक सर डायरेक्ट एक्सपेन्सेस असेल तर ट्रेडिंगच्या डेबिटला, ओके एक्सपेन्सेस असेल. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असेल तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. हे झालं एक्सपेन्सेसच्या बाबतीत. एक्सपेन्सेस असेल ट्रेडिंगच्या डेबिट किंवा प्रॉफिट अँड लॉस डेबिट. आणि सर असेट असेल तर सिंपल बॅलन्स शीटच्या असेटला. मग तुम्हाला काय ओळखायचंय, ट्रायल बॅलन्स मध्ये ज्या अमाऊंट दिल्या त्या असेट आहे का एक्सपेन्सेस आहे ह्या फक्त ओळखायच्या. आणि एक्सपेन्सेस असतील तर त्या डायरेक्ट आहे का इनडायरेक्ट हे फक्त फाइंड आउट करायचं. हे ज्याला जमलं त्याला फायनल अकाउंट काही नाही, तो एकदम इझिली सॉल्व्ह करू शकतो, हे ज्याला जमल ते. आणि आता बघा इकडे क्रेडिट बॅलन्सेस मध्ये बघा लॅबिलिटी असेल तर ते आपण कुठे लिहिणार, क्रेडिट बॅलन्स आहे म्हटलं बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला. जर इन्कम असेल तर बघा डायरेक्ट इन्कम आणि इनडायरेक्ट इन्कम. डायरेक्ट इन्कम असेल तर तो ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि इनडायरेक्ट इन्कम असेल तर तो प्रॉफिट, पीसी मीन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइड, टीसी मीन्स ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड. मी हे जे शॉर्ट फॉर्म वापरतोय. बीएल मीन्स बॅलन्स शीट लॅबिलिटी साइड. बघा इन्कम असेल तर ट्रेडिंगच्या क्रेडिटला, म्हणजे क्रेडिट बॅलन्सेस मध्ये जर लॅबिलिटी असेल तर बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला, इन्कम असेल डायरेक्ट इन्कम असेल तर ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि इनडायरेक्ट इन्कम असेल तर प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. फायनल अकाउंट मध्ये याच्या व्यतिरिक्त काहीही नाही. आता फक्त राहिल्यात ऍडजस्टमेंट, ज्या तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलेल्या असतील त्या देखील समजून घेऊ. आणि ह्या ऍडजस्टमेंटचं मी ग्रुपिंग केलेलं आहे.
म्हणजेच कॅपिटल ऍडजस्टमेंट, गुड्स रिलेटेड ऍडजस्टमेंट, ऍडजस्टमेंट ऑन डेटर्स, ऍडजस्टमेंट ऑन असेट, ऍडजस्टमेंट रिलेटेड टू एक्सपेन्सेस, ऍडजस्टमेंट रिलेटेड टू इन्कम, हिडन ऍडजस्टमेंट असं ग्रुपिंग केलेलं आहे. आय होप पुढच्या लेक्चरमध्ये तुम्ही सर्व जर प्रेझेंट राहिला तर ऍडजस्टमेंट समजून घेणार. म्हणजे हे लेक्चर जितकं महत्वाचं आहे तितकंच पुढचं लेक्चर देखील महत्वाचं असणार आहे. आणि पुढच्या लेक्चरमध्ये ज्यांना ते ऍडजस्टमेंट समजतील त्यांना फायनल अकाउंटचा जो आपण फर्स्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेणार आहे तो इझी जाणार आहे, इझी समजणार आहे, लगेच ते सॉल्व्ह करू शकतात. तर आय होप आज मी जे तुम्हाला सांगितलं ते तुम्हाला क्लिअर झालेलं असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, एवढं कष्ट या अशा व्हिडिओ बनवण्यासाठी मी घेत आहे. तर या व्हिडिओला जर तुम्हाला नक्कीच तुमच्या ज्ञानात थोडी जरी भर पडलेली असेल, माझी समजवण्याची मेथड जर तुम्हाला आवडलेली असेल तर छोटीशी विनंती आहे, एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करायचं आणि तुमच्या मित्रांना देखील शेअर करायला विसरायचं नाही. तर आज इथंच आपण थांबूया. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.